हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान नवीन आणि गमतीशीर व्हिडिओज पाहायला मिळतील। तर तुम्ही म्हणाल आता हे काय चाललं आहे आज तुमचं? आता 4 दिवसावर शिवजयंती आली आहे आणि मग लेकीचं चाललं इतरांचे फोटो रील्स बघून, इतर छोट्या छोट्या मुलींचे फोटो आणि रील्स बघून तिचं चाललं, मम्मा माझा पण मेकअप करणार, मला पण साडी घालणार, मला पण असे व्हिडिओ करायचे। तिला खूप ॲक्टिंगची आवड आहे आणि ती खूप छान ॲक्टिंग करते आत्तापासूनच। अजून तिला 3 वर्ष पण कंप्लीट नाही आहेत, पण ती छान एक्सप्रेशन देते। आणि बघा, हे बघा तिचे एक्सप्रेशन, नुसते नखरे आहेत अंगात आणि ॲक्टिंग पण खूप छान करते। त्याच्यासाठी मग मी ठरवलं तिला इतकी आवड आहे तर आपणही तिची जरा आवड जोपासूया। आणि मग आज काही घरात कामसुद्धा नव्हतं, म्हणून मग मी म्हटलं चला तिचा मेकअप करू। त्याच्यासाठी ही तयारी केली आणि मग तिला ऑरेंज कलरची साडी नेसवायची ठरवली, कारण शिवजयंतीची थीम होती, म्हणून म्हटलं मग ऑरेंज कलरची साडी नेसवावी तिला। मग त्याच्यासाठी मग मी मेकअपला सुरुवात केली। मग ऑरेंज कलरची साडी असल्यामुळं मग थोडेसे असे सनसेट कलरमध्ये आय शॅडो केले तिचे, येलो आणि रेड कलर वापरून दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये केल्यामुळे खूप छान दिसत होते आय शॅडो। अशा प्रकारे मग मी तिचा मेकअप करत होते हळूहळू। मॅडमच्या सारखं फोनमध्येच बघायचं चाललेलं, कसं झाला आहे मेकअप, आई थांब मला बघू दे ना। तरी पण तिनं खूप कॉपरेट केलं। एवढ्याशा वयात ती इतकी छानपणे मला तिनं कॉपरेट केलं, शांत बसून तिने मला सगळा मेकअपसुद्धा करू दिला। माझी दुसरी छोटी मुलगी असल्यामुळे तिला बघत बघतच मी हे सगळं करत होते, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स आलेलं आहे व्हिडिओमध्ये, थोडं तुम्ही समजून घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा। हा बघा किती छान झाला आहे आय शॅडो। अशा प्रकारे मी तिचे आय शॅडो कंप्लीट करून घेतले आणि त्याच्यानंतर मग साडी रेपिंगला सुरुवात केली। मस्तपैकी ऑरेंज कलरची साडी तिला मी धोती टाईपमध्ये नेसवून घेतली। मला तो साडीचा व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे, पण आत्ता नाही करत, आत्ता सध्याला हा व्हिडिओ अपलोड करते, नंतर तो व्हिडिओ अपलोड करते, जेणेकरून तुमच्या मुलींसाठी स्कूल फंक्शन असेल तेव्हा तुम्हाला तो यूजफुल ठरेल। अशा पद्धतीने मी तिला धोती टाईप साडी नेसवून घेतली छानपैकी। त्याच्यानंतर आम्ही 2-3 क्लिक केले फोटोचे, मस्तपैकी फोटो काढून घेतले। आजच्यासाठी एवढंच। थँक्स, बाय बाय।